मॅडम, हम्म. मी तुमच्याकडे 2 वेळेस आले, तर हम्म. माझं तुम्ही फायब्रॉइड का बरं काढत नाही? अगं तुला का काढायचंय? तू फायब्रॉइड घेऊन बसलीये तू कधीची. मला सांग, तुला पाळीच्या वेळेस खूप दुखतं का ग? नाही. नाही दुखत. ब्लिडिंग खूप जास्त होते का तुला? नाही. वारंवार 15-15, 20-20 दिवसांनी पाळी येते का लगेच? नाही. नाही. रक्त कमी आहे का तुझं? तुझं 13 आहे हिमोग्लोबिन. रक्त कमी आहे का तुझं? नाही. नाही. आणि बच्चू किती आहे तुला? 2. 2. मग ह्यांना ना बिचारा तो 2-3 सेंटीमीटरचा फायब्रॉइड आहे. इथे इथे थोडंसं छोटंसं इथे बाहेरच्या ठिकाणी आहे. बाहेर म्हणजे हा गर्भाशय आहे ना, आतल्या ठिकाणी नाहीये, बाहेरच्या ठिकाणी बिचारा 2 सेंटीमीटरचा फायब्रॉइड आहे. आणि तो वाढत पण नाहीये. 6 महिन्यांनी परत सोनोग्राफी पण केली तो तसाच आहे. त्याच्यामुळे त्यांना बिचारांना काही सिम्पटम्स पण नाहीये. मग कशाला काढायचा तो 2-3 सेंटीमीटरचा फायब्रॉइड, जो त्रास पण नाही देते त्यांना? हे बघा, फायब्रॉइड कुठे काढायचंय आपल्याला? जेव्हा तो आतल्या ठिकाणी असेल, ज्याच्यामुळे आपल्याला मग सिम्पटम्स दिसतात. काय सिम्पटम्स? खूप जास्त ब्लिडिंग, खूप जास्त पेन, प्रेग्नन्सी थांबायला पण त्रास होतो जेव्हा आतमधल्या साईडला असतो फायब्रॉइड. तेव्हा मी समजू शकते, तेव्हा तर मी काढणारच. पण हे असे बाहेरचे कशाला का काढायचे? तुला 2-3 सेंटीमीटरच्या बाहेरचे फायब्रॉइड, काही त्रास नाहीये तुला, काहीच गरज नाही. पण त्याचे काही साइड इफेक्ट आहेत हा, का? जर तो साईज मध्ये खूप लवकर लवकर वाढत असेल, म्हणजे आपण परत 6 महिन्यांनी समजा जर सोनोग्राफी केली, आता तो 2 सेंटीमीटर लगेच तो 4 सेंटीमीटर असेल, किंवा जर तो खूप जास्त असेल साईज मध्ये, म्हणजे 4, 5, 6, 7 एवढं मोठा असेल, तेव्हा आपण विचार करू शकतो फायब्रॉइड काढायचा. पण हे 2-3 सेंटीमीटरला काहीच करायची गरज नसते.